असेल शेतसाईचं काय म्हणजे अडचण काय जाणारी शेतसाई आपण इथे केली त्याच्यात काही कमतरता आहे असं आता वाचनामध्ये सांगितलं तर काय कमतरता काय त्याला माहीत घ्या साहेब योजना तुम्ही जी केली ती अत्यंत चांगली आहे वरच्या लोकांसाठी पण स्थानिक शिरसोपची लोक आहेत ज्यांच्या 400 उपसिंचन योजना आहेत त्या लोकांचा आणि त्या लोकांचा पाण्याच्या बाबतीत संघर्ष होतो तर आमचं म्हणणं असं आहे की स्थानिक शिरसोपळकरांसाठी सुद्धा त्याच्यात स्थानिक वाटा कायमस्वरूपी शासकीय पातळीवर त्याला मान्यता असावी. आता वरच्या भागात क्षेत्र कुठे आहे साबळेवाडी दोन्ही वडवडे कारखेल नारळी सोनवडी जळगाव आणि तुमच्या भागात पोचत नाही. आमच्या इथलं पाणी जे उचलून नेलं जातं इथं अजिबातच होत नाही पाणी इथल्या बंद पडतात सगळ्या तलावाची जी व्यवस्था की हो खडक वाचले जे फिडिंग केलेले साहेब हा शिरसोबाचा जो पाणी पुरवठा जाणार ना त्याचं निश्चित स्वरूपाची गावं आहे त्याच्यामध्ये साठा निश्चित आहे त्याची क्षमता निश्चित आहे परंतु मृत साठा जो असतो मृत साठा तो मृत साठ्यासह कोरडं केलं जातं या संदर्भाने मी स्वतः या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं की मृत साठा कमीत कमी आमचं या ठिकाणी राहावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. कायमस्वरूपी कोरडं जर राहिलं तर अनेक लोकांना हे होतं तो त्रास होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. आता कांद्याचं पीक किती कांदा म्हणजे किती क्षेत्र असेल अंदाजे ऊस आहे किती ते मी जातो इथे हां माळेगावला जातो पाटणला जातो बारामती आगऱ्याला जातो सगळीकडे जातो. एवढ्या दिवसात एवढ्या क्षेत्राला पाणी आहे आणि त्याचीच अडचण होती आता पावसाने वाचवलं नाही तर आमची जळून गेलं. दुधाचा धंदा केवढा आहे साधारणतः किती इथे कलेक्शन होत असत हा खरं हे सांगतो माझ्या वेगवेगळे सगळे प्रमुख सरकारी आणि 2-3 गावचे बंधू भगिनी आता सांगण्यात आलं की इतक्या वर्षाच्या नंतर मी आलो की रोज खरी आहे मला काय आठवत नाही कधी मी आचार्य आलो होतो पण सुरुवातीच्या काळामध्ये इतक्याला येऊन गेलो त्यामुळे आजची घेरी हल्ली त्या सोयी बदलून झाली एक काळ असा होता काही लोक मला दिसत आहेत की ते त्या काळाची माझ्यावर होते आणि आता जी निवेदनं मला दिली त्याचं बहुतेक प्रत्येकाने हे सांगत होतं की याचा मी नातू त्याचा मी नातू याचा मी नातू म्हणजे आमच्या आजोबांची पिढी संशयी दिसते आता नवीन पिढी झाली राहणीमानात बदल झाला काही प्रश्न शिल्लक आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बारामती तालुक्याच्या जिल्ह्याद्वाराचा गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या संबंधीचा जुन्या लोकांना आठवत असेल 66-67 त्या काळामध्ये
माझी कामाची सुरुवातच फादर सर्वात नाही. आणि त्यावेळेला असतो या मिशन नावाच्या संस्थेच्याकडे गहू घेतो आणि लोकांना गहू द्यायचो मजुरी म्हणून. आणि लोक काम करायचे. त्यांनी छोटे छोटे तलाव या भागात धरले. जे काही पाणी साठेल पाऊस पडेल ते साठवलं जायचं. आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळं सुजूक विहीर सुधारली. माझ्या लक्षात त्यानंतरच्या काळात आलं की एवढं काही वाढणार नाही, आणखीन काहीतरी केलं पाहिजे. त्यातनं हे लढाई शिकायचा जन्म झाला. 100% खर्च सुद्धा असं मी म्हणत नाही, पण निदान रुखायचे 8 आणे 6 आणे काही ना काहीतरी त्या योजनेचा या नैत्या गावाला हा फायदा झाला. आता त्याच्यात काही कमतरता आता सांगितलं तर मी ह्याच्यानंतर पाटबंधारे खात्याच्या लोकांची बैठक बोलवतो. तुमच्यातही 4-2 लोकांना बोलवतो आणि हे कसं दुरुस्त करायचं या संबंधीचा निकाल आम्ही उचलून घेऊ की जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ. एवढं करून काही पुढे सगळं हे माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी दुधाच्या धंद्यात लक्ष घातलं आणि वाराणसीला 3 मोठ्या कंपन्या जगाच्या आणल्या. एकीचं नाव डायनॅमिक्स, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. दुसरीचं नाव फरेरो रोशो. त्या कंपनीमध्ये चॉकलेट तयार करतात, दुधाचा पावडर होतो. आणि आणखी एक 3 कंपन्या. या 3 कंपन्या जगातल्या मोठ्या कंपन्या. त्या लोकांची माझ्या वाटाघाटी त्या काळात झाल्या की वाराणसीला या, मी केवळ दुधाची व्यवस्था करतो. आणि आज त्या 3 कारखान्यामध्ये दुधापासून पावडरपासून चॉकलेट आणि बाकीचे पदार्थ हे तयार होतात. आणि त्यांची दुधाची गरज 12 लाख लिटर आहे. आज 12 लाख लिटर वाराणसी तालुका, इंदापूर तालुका, दौंड तालुका आणि करमाळा या भागातनं आपण गोळा करतो, दुधावर प्रक्रिया करतो आणि ही कारखानदारी चालवतो. मी आता येताना बघत होतो की 2 गोष्टी मला दिसल्या. पूर्वी माझा याचा रस्ता वेगळा होता. पारवली येणं यायचा मी श्रीकृष्णाला. आज दुसऱ्याच रस्त्याने आलो आणि रस्ता बरा आहे. आणि हे बघितलं की पूर्वी गावात आल्याच्या नंतर जुन्या लोकांचे वाडे होते. आता कॉन्क्रीटची घरं कुठे ना कुठे दिसतं. याचा अर्थ फरक झालेला सुधारणा झाली. आणि त्याच्यापेक्षा मला आनंद एका गोष्टीचा झाला की वराजांच्या दारामध्ये काही ना काहीतरी जर्सी याचं होलस्टीन गाय दिसते. आणि गाय याचा अर्थ दुधाचा धंदा हा 2 पैसे मिळवणारा हा या भागात दिसतोय आणि लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. मग तुम्ही 11 सांगितलं किती दूध त्या ठिकाणी तयार होतं. आणि म्हणून साधारणतः ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या ठिकाणी केल्या. शिक्षणाचं काम सांगितलं. इथे एक शिक्षण संस्था आहे याची मला कल्पना आहे. वाराणसीला शेजारी वरचं शिक्षण द्यायची व्यवस्था केली. मी ज्या काळामध्ये आमदार झालो पहिल्यांदा त्या वाराणसीला कॉलेज नव्हतं. शिकायला मुलांना पुण्यात जायला लागायचं. माझं स्वतःच्या आमच्या घराच्या सगळ्यांचं शिक्षण पुण्यात झालं तर इथं कॉलेजच नव्हतं. नंतर त्याच्यात आम्ही लोकांनी लक्ष घातलं आणि आज विद्याप्रतिष्ठान असो की जिथे 31,000 मुलं मुली शिकतात. माळेगावला शिवनगर शिक्षण संस्था असो तिथे काही हजार शिकतात. 1660 कारखान्यावर काही शिकतात. माळेगाव कॉलनीमध्ये कदाचित तुम्हाला माहीत असेल शारदानगर मुलींचं शिक्षणाचं आहे. तिथं काही मुली शिकतात. आज वाराणसी भागामध्ये वरचं शिक्षण घेणारे
किती मुलं मुली असतील याची माहिती आहे तुम्हाला? आज 48,000 ते 50,000 मुलं मुली या तालुक्यात शिकतात, या भागात शिकतात. आणि हे शिक्षणाचं नवीन दालन आपण या भागामध्ये उघडलं. आणि त्याच्यामध्ये विद्यापीठान असो किंवा आणखीच असो आपण देणगी देत नाही, डोनेशन नाही. त्या ठिकाणी जो फायदा येईल त्याला कळेल या पद्धतीची व्यवस्था केली ही शिक्षणाच्या संबंधित आहे. आता काल निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सर्व देशाचं लक्ष बारामतीकडे होतं. आता का होते मी काही सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही लोक कोणी बोलायला तयार नव्हता. म्हणजे या ठिकाणी सतीघाणा आहेत, सासर बापू आहेत की बाकीचे म्हणजे गावामध्ये जायची निवडणुकीच्या प्रचाराला तर लोकांची जमायचीच नाही, फार थोडी जमायची. कुणी बोलायला तयार नव्हतं, गप्प बसायचं. मला सांगायची की तुम्ही बोलत नाही, निवडणूक काही काळजी करू नका, बोलत नसतील त्यांची वचन योग्य जावची. नेमकं ते झालं की बोलला नाही ग्रस्त मतदार त्यावेळेस गप्प बसला. नको तो वाय घ्यायला नको असं त्याच्या मनात असावं. पण मतशेती मोलायला काढल्याच्या नंतर काय चमत्कार करू शकतो. शैक्षवफळ असो, बाजरी असो, गाडीखेळ असो, याचं कुठलंही गाव असो, एकही गाव असं मागे राहिले आणि मोठ्याचा विक्रम केला. म्हणजे सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीचं होतं. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं मोठं गाव आहे. जगातलं एक प्रसिद्ध गाव आहे न्यूयॉर्क. तुम्ही ऐकलं असेल कदाचित. त्या न्यूयॉर्कमध्ये एक ठराविक भाग आहे आणि त्या ठिकाणी जगात काय चालले याची घोळ लावली जातात. त्या न्यूयॉर्कच्या घोळमध्ये बारामतीच्या निवडणुकीची माहिती असते. अमेरिकेत तुम्ही कुठं जाऊन फोडसाला बघा. आता तुम्ही काही हितच राहिलं नाही, कारण न्यूयॉर्कपर्यंत जाऊन फोडसाला जाऊन नाही पण तुमचं येऊन तर तिथं आलं. त्याचा अर्थ या सगळ्या निवडणुकीकडं लोकांचं लक्ष होतं आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसे. खरं सांगायचं म्हणजे निवडणुका अनेक केल्या, तर मी स्वतः तुमच्याकडं किती कवर राहिलं लक्षातही नाही. आणि अनेक निवडणुकीला मी कधी मतं मागायला आलोही नाही, पहिल्यांदा आलो. त्याच्यानंतर कामातून तुम्हाला कधी बोलवलं नाही आणि यायची गरज आहे असं सांगितलंही नाही. मी नाही आलो तर मत द्यायला तुम्ही कधी सुचलं नाही. त्यामुळे तुमचं काम तुम्ही स्व करताय. यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण या वेगळ्या परिस्थितीतसुद्धा चित्र बदललं. माझ्या अपेक्षा नाही झालं, पण जगाला असं वाटतं की इथं काहीतरी चमत्कार झाला. आज सगळ्या अर्थानं या निवडणुकीकडे लक्ष द्यायचं कारण आणि एवढी चर्चा व्हायचं कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या निवडणुकीत फार लक्ष घातलं. आणि ते घातलं असताना ज्या गोष्टी कधी निवडणुकीत असं मांडायच्या नसतात, बोलायच्या नसतात, त्या त्यांनी बोलून दाखवल्या. आता उदाहरणार्थ समाजात सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात. कोणी हिंदू असतात, कोणी मुस्लिम असतात, कोणी ख्रिश्चन असतात, कोणी शीख असतात. प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की काही समाजाचे लोक या देशात आहेत आणि उद्या त्यांचे लोक निवडून आले तर तुमच्या बायकोच्या घराचं मंगळसूत्र काढून दे, असं ते बोलले. तुम्ही कोणी वाचायला त्यांना माहीत नाही. अशा प्रकारची चर्चा त्यांनी केली. किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या स्वतःशी सांगितले की आम्ही लोक सत्तेवर आले तर तुमच्या 2 म्हशी जागाचं जाऊन दिला तर ते म्हस काढून दिली. आता म्हस काढून द्यायचा काही धंदा असता. पण हे कोण बोलतं? प्रधानमंत्री. प्रधानमंत्रीच्या पातळीवरची व्यक्ती या पद्धतीने बोलते. लोक अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे लोकांना ही अस्वस्थता मतदानाच्या दिवशी वचन दाबायच्या वेळी त्यांनी करून दाखवली आणि तो निकाल या ठिकाणी झाला. मी तर या वेळेला महाराष्ट्रात
3 पक्षांना एकत्र केलं. एक आघाडी केली, राष्ट्रवादीची, दुसरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेनेची आणि तिसरी काँग्रेस पक्षाची. आणि 48 जागा होत्या आणि 48 झाले. त्याच्यात मी तर 10 घेतले आणि त्या 48 पैकी 30 निवडून आले आणि 10चे 8 निवडून आले. एक सुद्धा पडली ती थोडक्यात पडली, तर आपली खून होती तुतारी आणि दुसऱ्याने एक खून केली फिफाने. आणि ती फिफाने तुतारीचा भाऊ झाला काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे काही जागा काढणार नसताना केल्या. आम्ही लोकांनी साधी माणसं उभी केली. मगाशी कोणतरी आपल्या नगरच्या खासदाराचा उल्लेख केला, काय त्याचा त्याचं घर बघितलं तर हा स्टेज आहे, या साईडचं त्याचं घर आहे. इतक्या लहान कुटुंबाचा मोठ्या मोठा झाला. आणि त्याचे विरुद्ध जे होते ते त्यांच्या मालकीचे साखर कारखाने होते. आणखीन काय काय होतं त्याच्या खोलातून जाऊ इच्छित नाही. दुसरी जागा आता नाशिकला दिंडोरी नावाचा मतदारसंघ, तिथं आदिवासींची संख्या जास्त आणि तिथं आम्ही एक उमेदवार उभा केला आदिवासी, शाळेचं मास्तर, निवृत्त झाला आणि तो मोठ्या मोठा निवडून आला. याचा अर्थ असा आहे की सामान्य माणूस सुद्धा काम करणारा असला आणि लोकांची वांदिशी असल्यास तर लोक त्याचा विश्वास नाही. आणि असे सामान्य लोक आम्ही लोकांनी निवडून दिले. भिवंडी नावाचा एक मतदारसंघ आहे, तर भिवंडीमध्ये आगरी समाज जास्त आहे आणि तिथं आगरी समाजाचा एक कार्यकर्ता आम्ही उभा केला. त्याचं नाव वालू मामा. आता ते वालू मामा नाव महाराष्ट्रात झालं होतं. तोही भाजपचा निवडून आला. हे सांगायचं तात्पर्य असेल की माणसं चांगली असली, काम चांगलं असेल आणि भूमिका योग्य असली तर सामान्य माणूस हा योग्य रस्त्याने जातो. मी कालही सांगितलं की या देशात लोकशाही आहे आणि ती लोकशाही किती ती माझ्यामुळे नाही, पुराण्यांच्यामुळे नाही. या देशातल्या तुमच्यासारख्या 15 कोटी लोक आहेत, त्यांच्या सामुदायिक शहाणपणामुळे ही लोकशाही टिकलेली आहे आणि ती आपल्याला शिकवायची. जे काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले त्याचं लगेचच उत्तर मला इथे देता येणार नाही, पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून ह्याचं नागरिक पाहिजे. हा खरं म्हणजे ते ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना इथे यायची इच्छा होती, पण दुसऱ्याच्या मुलाला त्याला तो ग्रॅज्युएट झाला आणि त्याचा पदवीदान समारंभ इंग्लंडमध्ये आज आहे आणि त्यावेळेला त्यांची जायची तयारी नव्हती. मीच सांगितलं की तुझा एकुलता एक मुलगा पदवीदान आणि इंग्लंडमध्ये जाऊन उच्च शिक्षित झाला, त्याला पदवी मिळणार आहे, तर त्या दिवशी आई बापाने हजर राहण्याची पद्धत आहे, तुम्ही गेलं तर वेळ दिसतो. आणि त्यावेळेच्या गेल्या 4 दिवसात परत येतील. पार्लमेंटचं सेशन सुरू होईल आणि पार्लमेंटच्या अधिवेशनामधून सुटका झाल्याच्या नंतर त्यांची सुद्धा इकडे यायची इच्छा आहे. त्यातसुद्धा इथे येतील आणि लक्ष घालतील. निवडणुकीच्या आधी कदाचित येऊन गेले असतील मला. निवडणूक झालं तर ते जागृत सभासद त्यांचं लौकिक पार्लमेंटमध्ये चांगलं आहे. पार्लमेंटमध्ये हजर राहणं ही जबाबदारी असते. माझ्याकडनं ती 100% पाळली जात नाही. माझ्याकडून उद्योग बोलले जातात. माझ्याकडून साधारणतः 70% आसपास हजेरी माझी पार्लमेंटमध्ये असते आणि सुफियाची 98% असते.
त्यावेळेस साहजिकच त्यांच्याबद्दल पार्लमेंटमध्ये एक वेगळा अभिमानाचा असा समुदाय आणि अशा व्यक्ती जर कोणी मोठ्या मतांनी विजयी केलं. मी काल इंदापूर तालुक्यात होतो, सुरेंद्र तालुक्यात होतो. कुठेही गाडी थांबली माझी 10 लोक असेल तर फारदा मुलं फुले यायची आणि सांगायचे की आम्ही 2000 लीड दिला, आम्ही 1500 लीड दिला, आम्ही 1000 लीड दिला. आणि हे सांगणारी 90% तरुण मुलं. याचा अर्थ तरुण मंडळी आणि वडील मंडळी धाडारी ही निवडणूक हातात घेतली, त्यांनीच हा निकाल दिला. आणि त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं योगदान ते मोठं आहे. आपण गेले 50-60 वर्षात 67 साली तुम्ही पहिल्यांदा मला निवडून दिलं. त्याला आता किती वर्ष झाली? 57. तर इतक्या वर्षापासून तुम्ही मला साथ देतात. मी कधी येऊ न येऊ तुम्ही कधी वाद बघितली नाही. आपण कामं केली, बदललेलो. त्या काळाच्या सभा तुमच्या इतके स्वच्छ प्रोसेस दिसायचे नाही त्या काळाच्या गोष्टी. आणि नवी पिढी बदलली, शिक्षित पिढी ही त्या काळात एवढं नसायचं. मगाशी बोलताना सांगितलं की तुमच्यात कोणी CI काय झाले, कोणी आणखीन काय झाले, आणखीन कुठे GYSP झाले. आता हे सगळे अधिकारी हळूहळू आपल्या कुटुंबातनं आपल्या भाऊ निश्चितनं तयार व्हायला लागले. याचा अर्थ बदल होतो आहे आणि तो बदल आणखीन चांगला होण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सगळे मिळून करू. एवढंच या ठिकाणी सांगतो की तुमची एकजूट कायम ठेवा. 3-4 महिन्यांनी निवडणूक येणार आहे महाराष्ट्राची आणि माझा प्रयत्न आहे काही झाले तर महाराष्ट्राचं राज्य हातात घेईल. इतके घ्यायचं असेल तर विधानसभा जिंकावं लागेल आणि ती विधानसभा जिंकायच्या संबंधीची वेळ माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल. त्यावेळेला आपलं काम असंच चालू ठेवा. चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू. त्या चांगल्या लोकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये आणून काय अशक्य नाही. तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं, किती त्या राज्य हातात होतं. त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री किती चालतो, त्यावेळेला मुख्यमंत्री 10 वर्ष शेती मंत्री, 2 वर्ष संरक्षण खात्याचा मंत्री. आता ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. कधी घडू शकतात? तुमची सगळ्यांची सामूहिक शक्ती ही बरोबर असेल तर तेवढी लक्षात ठेवा. आपण हे जे काही तुमचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले ते आत्ता लगेचच्या लगेच सुटतील याचा प्रयत्न होईल, पण खात्री देता येत नाही कारण सरकार दुसऱ्याचं आहे. आणि त्यांनी आत्ता नाही सोडवले तर 4 महिन्यांनी निवडणूक होणार आहे. त्याच्यानंतर राज्य येणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याची सुटका झाली तर स्वस्त बसायचं नाही हा निकाल आहे. आणि त्या कामाला वेगळं सांगतो आणि पुढच्या कामाला जायला तुमची परवानगी घेतो. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.